Good evening, students. Myself, Mrs. Sushma Sangle. Now I will going to teach you how we have to use can, must, and ought whenever we are talking with others. Okay. How we have to use these words in sentences also. Okay. The Academy has started a new course that is English speaking. So we are learning English. We have to learn English speaking, how we have to speak. आता हे तुम्हाला जे लेक्चर मध्ये चालू आहे त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीचं इंग्लिश ग्रामर आपण बोलण्यातून कन्व्हर्सेशन मधून कसं इम्प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आता शिकवत आहे. आमच्या ध्येय अकॅडमीचे क्लासेस हे फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे सगळ्यांसाठी. आता आज जो घटक आहे त्याच्यामध्ये मी काय करणार आहे, एक छोटी छोटी वाक्य हे शब्द वापरून कशी तयार करतात हे तुम्हाला मी शिकवणार आहे. त्याच्यामध्ये बघा, युजिंग कॅन, मस्ट अँड ऑट. युजिंग मीन्स व्हॉट, वापर करणे. वापर करणे. कॅन म्हणजे शकणे, मस्ट म्हणजे हे केलंच पाहिजे, हे करावयास म्हणजे ह्या शब्दांचा वाक्यामध्ये कसा वापर करायचा आणि कशी त्याची सेंटेन्सेस तयार करायची आता मी तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे. दीज आर द वर्ड्स. These words can, must, and ought are the principal words. Principal words mean main words. In these sentences, these are using for the main words. And look here, I can. First, I will take can. Okay. First, I will take can. I can म्हणजे मी शकतो, but I can swim. मी पोहू शकतो. म्हणजे कॅन या शब्दाचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट करू शकता येणे, शकणे, याचा अर्थ कॅन असा होतो. आय कॅन स्विम. आय कॅन. आय, दिस इज द एंड. कॅन इज मेन वर्ड. मीन्स काय क्रियापद. आता ह्याच्यामध्ये कॅन म्हणजे शकणे, म्हणजे कोणती तरी आपल्याकडून क्रिया होते म्हणून आय कॅन वापरायचं. ओके. आय कॅन रन फास्ट. आय कॅन रन फास्ट. ओके. देन व्हॉट आफ्टर दॅट, आय कॅन कुक. आय कॅन कुक. आय कॅन फाइट. So students, here whenever you are talking with others, I can read this book. मी हे पुस्तक वाचू शकतो. I can swim. I can run fast. मी फास्ट पळू शकतो. I can cook. I can fight. म्हणजे मी स्वयंपाक बनवू शकतो. मी काय करू शकतो, भांडू शकतो. त्याच्यानंतर वी कॅन म्हटलं तरी चालेल. वी कॅन रन फास्ट. वी कॅन स्विम. आम्ही सगळे मिळून ज्यावेळी आपण सगळ्यांचा जेव्हा उल्लेख करतो त्यावेळी वी कॅन सुद्धा वापरू शकतो याच्यामध्ये. वी कॅन टॉक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश. ओके. वी कॅन कुक. आम्ही स्वयंपाक करू शकतो. म्हणजे ज्यावेळी आपण म्हणतो की नाही, एकापेक्षा जास्त जर व्यक्तींच्या वन और मोर आपण आता सगळे मिळून जर मीटिंग चालू असते तर आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो. वी कॅन अटेंड द मीटिंग. आम्ही मीटिंग अटेंड करू शकतो. वी कॅन अटेंड द मीटिंग. वी कॅन अटेंड द मीटिंग. आम्ही मीटिंग अटेंड करू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कॅनचा वापर कसा आपण व्यवहारामध्ये केला हे आपण बोलताना अशा प्रकारे, म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही करू शकत असाल तर आपण काय म्हणायचं आहे त्यावेळेला आय कॅन. कॅन यू रीड फास्ट असं जर म्हटलं तर तुम्ही मोठ्याने किंवा फास्ट वाचू शकाल का, तर तुम्ही म्हणजे यस टीचर, आय कॅन रीड फास्ट.
यस टीचर, आय कॅन स्वीम, तुम्ही पोहू शकता का? डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन इफ टीचर आस्क यू, हे तुम्ही करू शकता का, हे तुम्ही करणार का, अशा टीचर सुद्धा कॅन डू इट, म्हणजे आम्ही करू शकतो. आता फूड जर असेल त्याच्यामध्ये, तर ही कुड स्टे हिअर, तो इथं राहू शकतो. कुड हा कॅनचा काय आहे, भूतकाळ पास्ट पार्टिसिपल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तो वापर करू शकताय. आय कुड टेल अ लाय, मी कधीही काय करू शकतो, खोटं बोलू शकलो असतो. आय कुड टेल अ लाय, असतो करू शकलो असतो, कॅनचा भूतकाळ होतो तो. आय कॅन रन फास्ट, आय कॅन टॉक ऑन स्टेज. डिफरंट टाइप ऑफ sentences you have to make. Can, see, look here, I could tell the truth. आता याच्यामध्ये could वापरलेला आहे. could म्हणजे या कॅनचा भूतकाळ आहे, म्हणजे मी खरं बोलू शकलो असतो, ह्याच्यामध्ये सुद्धा तोच होते. किंवा दुसरं एखादं वाक्य घेऊया, आय कुड, आता ह्याच्यामध्ये आय बी चा वापर झाला, यू चा वापर करू शकतो. यू कॅन गो नाव, तुम्ही आता जाऊ शकता. वी कॅन, वी कॅन गो, ह्याच्यामध्ये वी कॅन गो नाऊ आपण प्रश्न सुद्धा विचारू शकतो. आता यू कॅन गो नाऊ, वी कॅन गो नाऊ, दिस इज द क्वेश्चन. म्हणजे कॅनचा वापर कुठं कुठं होतो का? कॅन आय कम्प्लीट दिस होमवर्क, मी हा होमवर्क कम्प्लीट करू शकतो का? कॅन, हिअर ऑल्सो यूज कॅन ऍट द फर्स्ट, हिअर ऑल्सो यूज कॅनचा हा भूतकाळ इथं वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितले की कॅनचा वापर हा बऱ्याच प्रकारे आपल्याला भरपूर महत्वाचा आहे. कॅन हा प्रत्येक शब्दामध्ये एखाद्याची आपण जर परवानगी मागेल, कॅन मी हे करू शकतो का, हे परवानगी आपण याच्यामध्ये परमिशन, परमिशन वर्ड म्हटलं तर कॅनचा वापर होतो. कॅन आय कुक दिस, मी हे करू, मी करू का? कॅन आय गो टू वॉशरूम, मी वॉशरूमला जाऊ का? कॅन आय गो फॉर ट्रिप, आपल्याला घरच्यांची परवानगी मागायची असेल की मी ट्रिपला जाऊ का, तर म्हणू शकताय मम्मा कॅन आय गो फॉर ट्रिप, मी ट्रिपला जाऊ शकतो का. म्हणजे कॅनचा वापर हा काय असतो आपल्या स्पीकिंग मध्ये खूप महत्वाचा असतो. कॅन आय गो फॉर अ ट्रिप, कॅन आय गो फॉर अ ट्रिप, मी ट्रिपला जाऊ शकतो का? कॅन यू टेल मी युअर नेम, तुमचं नाव मला तुम्ही सांगू शकता का? म्हणजे रिपीट रिपीट यू हॅव टू रीड द सेंटेन्सेस ऑफ कॅन. कॅनचे जेवढे वाक्य असतील तेवढे तुम्ही प्रत्येक वेळेला काय पाहिजे, बोललं पाहिजे. कॅन, कॅन यू कॅन गो नाऊ, मे कॅन आय कम्प्लीट कम्प्लीट दिस होमवर्क, कॅन आय कम्प्लीट दिस होमवर्क, कॅन आय गो फॉर अ ट्रिप, कॅन आय ड्रिंक वॉटर. म्हणजे जे जे तुम्हाला एखादं काम करण्यासाठी परमिशन मागायचे असेल, that time you have to use this word can. Okay. Understand all of you how you have to use the can words whenever we are speaking in English. Can I go for um, कॅन आय गो फॉर डिनर, आपण डिनरला जाऊ शकतो का? कॅन आय गो फॉर लंच, आपण लंच करू शकतो का, किंवा आपण इकडे जाऊ शकतो का? कॅन आय ड्रिंक वॉटर, म्हणजे आपल्या स्कूलमध्ये कसं कसं वापर, स्कूलमध्ये कॅनचा वापर कसा करू शकतो. टीचर कॅन आय गो फॉर वॉशरूम, टीचर से यस यू कॅन, हो तू जाऊ शकतो. टीचर कॅन आय, फ्रेंडला विचारू शकतो, कॅन यू शो मी युअर बुक, तू तुझी मला बुक दाखवू शकतेस का? सी विल टेल यू यस ऑफकोर्स आय विल शो यू. ओके. अगेन टीचर, टीचर कॅन वी गो फॉर प्ले, आम्ही खेळायला जाऊ का? टीचर, टीचर विल टेल यस यू कॅन गो. टीचर माय होमवर्क इज फिनिश, कॅन आय गो फॉर प्ले, असं म्हणू शकतो. माय होमवर्क इज फिनिश, कॅन आय गो फॉर प्ले.
Teacher, yes, you very good. You can go now. Okay. Whenever your class is finished, that time you have to ask teacher, can we go for our home म्हणू शकता. त्यावेळी टीचर yes, you can go now. म्हणजे बरेच हा कॅन हा शब्द वापरून आणि बरेच सेंटेन्सेस काय करू शकतो त्याच्यामध्ये तयार करू शकतो आणि आपण डेली यूजला हे वापरू शकतो. नेक्स्ट next we have to use the word must. We have to use the word must. याच्यामध्ये मस्ट मध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे की एखादं काम तुम्ही हे केलंच पाहिजे त्याच्यासाठी मस्टचा वापर करतात. यू हॅव टू डू मस्ट म्हणजे तुम्ही हे केलंच पाहिजे. एखादी गोष्ट तुम्हाला जी करायची असते कंपल्सरी करावी लागते त्यासाठी मस्टचा वापर होतो. त्याच्यामध्ये बघा यू मस्ट टेल ट्रूथ. तुला खरं सांगायलाच पाहिजे. यू मस्ट डू इट. तुला ते काम करायलाच पाहिजे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला ते करायलाच हवं असं असेल तर मस्टचा वापर करतात. वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. अगेन न्यू सेंटेन्स. वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. आपल्याला काय करायला पाहिजे मोठ्यांचं काय करायला पाहिजे आदर हा राखायलाच पाहिजे करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ही पण वापरू शकतो. वी मस्ट हॅव टू रीच. ही मस्ट हॅव टू रीच ऍट पुणे. ही मस्ट हॅव टू रीच ऍट पुणे. त्याला पुण्याला पोहोचायलाच पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट जी आपल्याला करायलाच पाहिजे याच्यामध्ये असेल तर आपल्याला काय करू शकतो मस्ट या शब्दाचा वापर करायलाच पाहिजे. याच्यामध्ये यू मस्ट स्पीक मी म्हणजे तुला माझ्याशी बोलायलाच पाहिजे. एखादी यू मस्ट अटेंड द मीटिंग. मस्ट वापर बघा. हे वाक्य पाहिजे तर तुम्ही लिहू शकता. यू मस्ट अटेंड द मीटिंग. Here I will write you must attend the meeting. You must attend the meeting. Sorry, meeting. तुम्हाला मीटिंग ही अटेंड करायलाच पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट यू अगेन आय विल टेल यू नेक्स्ट सेंटेन्स. यू मस्ट डू युअर होमवर्क. You must do your homework. तुम्हाला तुमचा होमवर्क हा करायलाच पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे मस्ट दिस वर्ड creates the main verb in this sentence. Must is the main verb in this sentences. You must. Okay. After you we have to use the must. Do your homework. मग त्याच्यावर do your homework च्या अगोदर you must. Whenever you have to write this must word, compulsory you have to work that one. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर मस्ट याचा वापर केला असेल शब्दाचा तर ते वाक्य तुम्हाला करायलाच पाहिजे. त्यासाठी मस्ट हे कंपल्सरी आपल्याला वापरायला हवं. यू मस्ट डू इट. तुम्हाला ते करायलाच हवं. वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. आपल्याला काय करायला पाहिजे मोठ्यांचा आदर हा करायलाच पाहिजे. वी मस्ट रिस्पेक्ट द एल्डर्स. आपल्याला मोठ्यांचा आदर करायलाच हवा. ही मस्ट हॅव टू रीच ऍट पुणे. त्याला आज ह्याला पुण्याला ही मस्ट म्हणजे तो ही म्हणजे तो त्याला आज पुण्याला पोहोचायलाच पाहिजे.
आलं लक्षात. मग यू म्हणजे तुम्ही. आता याची पण मी ओळख करून घेईन. आपल्या पहिली दुसरीच्या लहान मुलांसाठी आपण आय कधी वापरायचं, बी कधी वापरायचं, याची सुद्धा आता मी तुम्हाला ओळख करून देईन. यू मस्ट डू युअर होमवर्क. तुम्ही काय केला पाहिजे, तुमचा होमवर्क हा केलाच पाहिजे. याच्यामध्ये हा असतो, ज्यावेळी तुमच्या टीचर मस्टचा वापर करतील त्यावेळी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही हे काम केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही एक्सक्यूज देता येत नाही. ओके स्टुडंट, देन यू मस्ट अटेंड द मीटिंग. तुम्हाला मीटिंग ही काय करायला पाहिजे, अटेंड करायलाच पाहिजे. ओके, अंडरस्टूड वेअर वी हॅव टू यूज द मस्ट. तर लक्षात आलं सगळ्यांच्या. कॅन कधी वापरते, एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल, शक्य असेल, तेव्हा वी हॅव टू यूज द कॅन. अँड वेनेवर मस्ट. मस्ट म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायला हवी तेव्हा आपण काय करायलाच पाहिजे, तेव्हा आपण काय करतो, मस्टचा वापर करतो. आता ऑट, ऑट हा शब्द सगळ्यांसाठी नवीन असतो. त्याच्यामध्ये काय जास्त आपण दोन सेंटेन्सेस बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल. एवढे सेंटेन्सेस आपण कॅनचे आणि मस्टचे घेतलेले आहेत. ए स्टुडंट ऑट टू वर्क हार्ड. ए स्टुडंट ought to work hard. स्टुडंटला काय करायला पाहिजे, एक स्टुडंटला अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास हा करायलाच हवा. ही ought to have told the truth. ही ought to have tell the truth. त्यांना काय करायला पाहिजे, खरं बोलायलाच हवं. अशा प्रकारे ह्या ऑटचा आपण इथे काय करू शकतो, वापर करू शकतो. स्टुडंट ऑट टू वर्क हार्ड. ही ऑट टू हॅव द टेल द ट्रूथ. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वी हॅव टू यूज म्हणजे हे करायला हवं त्यांना, ते करायला हवं त्यांना. अशा प्रकारे ऑटचा हा आपण इथं वापर केलेला आहे. ओके, अंडरस्टूड स्टुडंट्स. टुडे व्हॉट वी हॅव टू यूज कॅन, मस्ट अँड ऑट. हाऊ टू यूज can, must and ought in English. Today is the lecture. Okay, so you have to collect the sentences about using these words can, must and ought. Most often words are you got from can and must. जास्तीत जास्त तुम्हाला काय होईल, can, must आणि ought ची sentences काय होतील, तुम्हाला जास्तीत जास्त सापडतील. ते तुम्ही काय करू शकता, एका नोटबुक मध्ये नोट डाउन करू शकता. So students start from now only using can, must. तुमचा लहान भाऊ असेल तर त्याला काय तुम्ही सांगू शकता, यू मस्ट हॅव कम्प्लीट युअर होम. मस्टचा वापर करा. तुमच्या लहान भावाला सांगितलं तू तुझा अभ्यास करायलाच हवा. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमच्या लहान भावाला सांगू शकता. ती आपल्या परमिशन तुम्हाला आज मागायची आहे मम्माकडे, मम्मा मी कॅन आय गो फॉर प्ले, मी खेळायला जाऊ शकतो का, कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू शकते का. मम्मीला आता कामात मदत करायची असेल तर नक्की हे सेंटेन्स तुम्ही वापरू शकता. मम्मा किंवा आई मे कॅन आय हेल्प यू, मी तुला मदत करू का. आता तुम्हाला मग काय सांगितलं की आय कधी वापरायचं, तर आय त्याच्यामध्ये आता आय बऱ्याच वेळेला आय हे स्वतःबद्दल वापरायचं असतं. आय म्हणजे मी, मला. आता माय सेल्फ, माय सेल्फ म्हणजे माझ्याबद्दल. माय सेल्फ मिसेस म्हणजे माझ्याबद्दल जर काही सांगायचं, माय सेल्फ मिसेस. आता सांगितलं मी जर मिसेस चांगले तर माझं नाव काय मिसेस चांगले. स्वतःबद्दल जर काय सांगायचं, सेल्फ म्हणजे स्वतःबद्दल जर काय सांगायचं तर माय सेल्फ. आता इथं माय शब्द आला, माय, माझे, माझे, माझा, माझी. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, माझे, माझा, माझी, माय. दिस इज माय बुक, माझी, माझा. ओके, दिस इज माय मोबाईल, हा माझा मोबाईल आहे. ओके, दॅट टाइम वी हॅव टू यूज माय. इथं आपण दिलेलं माय सेल्फ, माझ्या स्वतः. परत स्वतःबद्दल काय वापरू शकतो आपण,
वी म्हणजे ह्याच्यामध्ये वी म्हणजे सुद्धा आपण स्वतः येते, वी म्हणजे आम्ही, वी म्हणजे आम्ही, वी आर स्टुडंट्स, आम्ही कोण आहोत, विद्यार्थी आहोत. आता ह्या प्रत्येकाबद्दल एक एक वाक्य आता तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये हे सगळे जे आहेत ते स्वतःबद्दल वापरले जाणारी वाक्य आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये सिंग्युलर असू दे किंवा प्लुरल, एक वचनी जर वापरायचं सिंग्युलर आय माय, आय माय हे सुद्धा वापरतो. आणि जर प्लुरल्स मध्ये वापरायचं असेल तर वी वापरतो आपण. फॉर एक्झाम्पल आय एम युअर गाईड. आता याच्यामध्ये सोपी वाक्य घेऊया. आय एम युअर सिस्टर, आय एम युअर सिस्टर, मी तुझी बहीण आहे. माय सेल्फ, माय सेल्फ राणी, मी राणी आहे, माझ्याबद्दल. ओके. आता माय, याच्यामध्ये सो इझी आहे. माय बुक फिनिश, माय बुक इज फिनिश, माझी बुक कंप्लीट झालेली आहे. ओके. आफ्टर दॅट वी, आता वी आर, आता वी आल्यानंतर दिस इज द प्लुरल वर्ड. ओके. मग अनेक वचनी ज्यावेळी असेल त्यावेळी त्याच्यामध्ये पुढचं क्रियापद सुद्धा बदललं जातं. वी आर प्लेइंग फुटबॉल, वी आर प्लेइंग फुटबॉल. त्याच्यामध्ये बघा, वी आर प्लेइंग फुटबॉल म्हणजे आपण काय करू शकतो, तिथं वी आलेला आहे म्हणून आर आलेला आहे. अनेक वचनी शब्दाबद्दल आपण काय करतो, आर हे वापरतो. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, स्वतःबद्दल ओळख करून देताना आय, मी, माय, माइन, माय सेल्फ. आता माइन, मायचा काय होतो, पास्ट टेन्स सुद्धा इथं माइन होतो. इट्स माइन, हे माझं आहे, माइन, इट्स माइन, हे माझं आहे. ओके. म्हणजे तुम्ही आता काय करायचं, ह्याच्याबद्दल वापरताना, शब्द वापरताना काय करू शकता, आयचा, मायचा, त्यानंतर वीचा वापर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये करू शकता. नेक्स्ट बघा, आता हे स्वतःबद्दल झालं. नेक्स्ट याच्यामध्ये दुसऱ्याबद्दल जर आपल्याला माहिती वापरायची असेल तर दुसरा आपल्याबद्दल यू, तू किंवा तुम्ही. युअर, तुमचा, ची, चे. ओके. आता यूचा वापर आपण केव्हा करतो, तू, यू आर, दुसऱ्याबद्दल जेव्हा आपण स्वतः सांगत होतो की तुझं पेन कुठं आहे, वेअर इज युअर पेन, यू आर अ बॉय, तू मुलगा आहेस. यू आर अ गाईड, तू गाईड आहेस. आता इथं बघा, यू आर, यू आर माय गाईड, तू माझं काय आहे, गाईड. ओके. आता त्याच्यानंतर वेअर इज युअरचा वापर, वेअर इज युअर बॅग, वेअर इज युअर बॅग, वेअर इज युअर नोटबुक, वेअर इज युअर टेक्स्ट बुक. ह्याच्यामध्ये या बॅग मध्ये आपण वेगळे शब्द सुद्धा घालू शकतो. आणि यू आर माय गाईड, यू आर माय फादर, यू आर माय मदर, यू आर माय सिस्टर, यू आर माय ब्रदर. म्हणजे किती वाक्यामध्ये फक्त आपल्याला थोडक्यात आपण जर शिकलो तर त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग साठी आपल्याला अतिशय सोपं इंग्लिश आहे. त्याच्यामध्ये फक्त काही शब्द जर आपण शिकलो तर आता तुम्हाला म्हणले रिलेटिव्ह वर्ड्स आपण शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये घालू शकतो यू आर माय सिस्टर, यू आर माय ब्रदर, यू आर माय कझिन, यू आर माय अंकल, तुम्ही माझे काका आहात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्याचा यू आरचा वापर करू शकतो.
यू आर रॉंग हिअर, तू इथं चुकतो, त्याच्यामध्ये रॉंग हा शब्द नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा, वेअर इज युअर, युअरचा वापर तुमचा, वेअर इज युअर बॅग, तुझी बॅग कुठं आहे किंवा तुमची बॅग कुठं आहे. ओके. वेअर इज युअर पेन्सिल, तुझी पेन्सिल कुठं आहे, तुमची पेन्सिल कुठे आहे. वेअर वेअर इज युअर शार्पनर, वेअर इज युअर होम. आता हे वेअर इज युअर होम तुझे, किंवा टेल मी युअर ऍड्रेस, याच्यामध्ये युअर आलं, टेल मी युअर ऍड्रेस, तू तुझ्या घरचा पत्ता सांग, त्याच्यामध्ये सुद्धा युअर आलेला आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे युअर आणि यूचा वापर आपण कशा प्रकारे इंग्लिश मध्ये करतो हे आपण आता बघितलेलं आहे. मायचा कसा केलेला आहे, यूचा कसा केलेला. आता आपण फक्त एवढे शब्द बघूया. उद्या ही, सी, इट कसे वापरायचे वाक्यामध्ये ते आपण शिकायचं आहे. ओके, स्टेप बाय स्टेप आपण काय करूया, ह्याच्यामध्ये लर्निंग चालू ठेवूया. यू आर माय गाईड, आता ह्याच्यामध्ये यू आर माय गाईड, तर यू वापर. यू म्हणजे तू माझा कोण आहे, गाईड. युअर, वेअर इज युअर बॅग, आता मी तुम्हाला सांगितले की एक्सेप्ट बॅग यू हॅव टू यूज अनदर वर्ड. वेअर इज युअर किचन, वेअर इज युअर हॉल, वेअर इज युअर होम, वेअर इज युअर ऍड्रेस. ओके, टेल मी युअर ऍड्रेस, हे वेगवेगळ्या भाषेत सुद्धा म्हणू शकतो ते टेल मी युअर ऍड्रेस. म्हणजे युअर हा शब्द वापरून आपण बऱ्याच प्रकारे काय करू शकतो, वेगवेगळी वाक्य वापरू शकतो, वाक्य तयार करू शकतो. आपल्याला डेली लाईफ मध्ये आपण ही वाक्य बोलू सुद्धा शकतो. आता टीचर विचारतात, आता आपण क्लासमध्ये गेले, शो मी युअर नोटबुक, मग तुम्ही तुमची नोटबुक दाखव, त्यावेळी तुम्ही म्हणू शकता हिअर इट इज, तर माझे. टीचर म्हणतात शो मी युअर बॅग, शो मी युअर पेन्सिल, शो मी युअर शार्पनर, शो मी युअर बॅग, शो मी युअर वॉट एव्हर दे हॅव टू वॉन्ट टू शो. आता घरी गेल्यानंतर म्हणतात शो मी युअर हँड्स, तुझे हात मला दाखव. इट्स डर्टी ऑर क्लीन, ते स्वच्छ आहेत का घाणेरडे आहेत. डर्टी घाणेरडा, क्लीन स्वच्छ, दिस इज द ऑपोजिट. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज युअरचा वापर व्यवहारामध्ये करू शकतो. आता तो कसा करायचा आहे ते आज आपण बघितलं. आपण काय करूया आता, इथं स्टॉप हिअर नाऊ वी I will stop here, and so students you have to use the can, must, ought and you, your, I, me, mine हे शब्द तुम्ही वाक्यामध्ये वापरू शकता. ओके स्टुडंट्स, थँक्यू.